नमस्कार मंडळी, फूडी रोहिणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज बनवणार आहोत सोयाबीन चिला. त्याचीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर कशी वाटते मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर सोयाबीन चिला हे एक हाय प्रोटीन मील आहे. तुम्ही ह्याला सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता. तर इथे मी सोयाबीन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतून घेणार आहे, जेणेकरून ते लवकर भिजले जातील. तर इथे छान असे सोयाबीन भिजले गेलेले आहेत. तर त्यामधलं आपल्याला पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडं थोडं करून पूर्णपणे पाणी काढून घेत आहे सोयाबीनमधलं. यानंतर आपल्याला हे सोयाबीन मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, साधारणतः ते असे वाटण झालेलं आहे सोयाबीनचं. आणि इथे काही मी साहित्य कट करून घेतलेलं आहे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, तसेच कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्टसुद्धा आहे. यानंतर आपल्याला ह्यामध्ये बेसिक मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मी हळद पावडर टाकलेली आहे, तसेच धना पावडरसुद्धा टाकलेली आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखटसुद्धा टाकून घेत आहे. तसेच चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेत आहे. यानंतर यामध्ये जो आपण कट केलेला कांदा, टोमॅटो आहे ते यामध्ये टाकून घेत आहे. तर याचबरोबर खूप सारी कोथिंबीरसुद्धा टाकून घेत आहे. यानंतर यामध्ये हातावरती क्रश करून ओवा टाकून घेत आहे. याचबरोबर खूप सारी तीळसुद्धा टाकलेली आहे. यानंतर सर्वात शेवटी आपल्याला ह्या वाटीने 1.5 वाटी बेसन ॲड करायचं आहे. तर हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी मिक्स करूया आणि एकजीव करून घेऊया हे मिश्रण. हे मिश्रण आपल्याला मीडियममध्ये ठेवायचं आहे. जास्त दाटसरसुद्धा नाही आहे आणि जास्त पातळसुद्धा नाही आहे. तर हे मिश्रण सोयाबीन चिला बनवण्यासाठी तयार झालेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता, खूप दाटसरसुद्धा नाही आहे आणि पातळसुद्धा नाही आहे. हे मिश्रण अशा प्रकारे बनवून घेतलेलं आहे. यानंतर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. ते हलकंसं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला तेल पसरवून घ्यायचं आहे. यानंतर चिला बनवून घेऊया. तर इथे मी अशा प्रकारे चिला बनवून घेतलेला आहे. चमच्याच्या साहाय्याने मी असं थोडं थोडं स्प्रेड करून घेत आहे. तुम्ही हा चिला हव्या त्या आकाराचा बनवू शकता. अगदी छोट्या साईजमध्ये सुद्धा बनवू शकता किंवा मोठ्या साईजमध्ये सुद्धा बनवू शकता. यानंतर मी साईडने तेल सोडत आहे. तर हा चिला आपल्याला दोन्ही बाजूने खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. तर याला पलटून बघूया आपण आणि तो खूप सुंदर असा भाजला सुद्धा गेलेला आहे. आणि दोन्ही बाजूने सहज तो पलटला सुद्धा गेलेला आहे. कुठेही तो चिकटला वगैरे गेलेला नाही आहे किंवा तुटला सुद्धा नाही आहे.
तर हा सोयाबीन चिल्ला बनवून तयार आहे. खूप खरपूस असा भाजला गेलेला आहे. तर हा काढून घेऊया. तसेच दुसरा सोयाबीन चिल्लासुद्धा बनवून पाहूया. तो सुद्धा हलक्या हाताने असं स्प्रेड करून घेत आहे. यानंतर यावरती तेल सोडूया साईडने. हा सुद्धा चिल्ला खूप छान असा पलटला गेलेला आहे व्यवस्थित, आणि खरपूस असा भाजून घेऊया आपण त्याला. दोन्ही बाजूने खरपूस असा भाजला गेलेला आहे. तर हा चिला तुम्ही अगदी दहीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला कशी वाटली ही भन्नाट रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा. जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.